काही श्री स्वामी समर्थ. तर माझ्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आपली मम्मी की नाही पळून गेली आहे तिच्या मैत्रिणीकडे. लेकिन एक सेकंड तिच्या मैत्रिणीशिवाय करणारच नाही. तुम्ही मम्मीचा ब्लॉग बघा, त्याच्यामध्ये ती तिलाच घेऊन हिंडते, त्यांनाच घेऊन हिंडते. आणि आता पण ती की नाही त्यांच्याच घरात आली आहे. आम्ही तिला घरामध्ये शोधत होतो, आणि तिला काही घरामध्ये शोधत होता, ती इथे आली आहे. काय झालं? इसके पीछे कर बघा. तर मी काय करणार आता, या काकांचे कपडे भरणार आहे आणि आमच्या घरी नेणार आहे, आणि मम्मीचे कपडे इथे यांना देणार आहे. म्हणजे कसं आहे, दोघींचं बोलणंच राहील. चालतंय. भात चिकट झालंय. गरम गरम खा, थंड झालं नाही चांगलं लागलं. परी कुठे गेली? परी झोपली. परी लवकर ते बघा, परी लवकर झोपली जरा. गाईज हे बघा आमची पारुशी परी. नावात परी आहे पण लय पारुशी. परी नाही ती सध्या. आम्ही कशाला आलो तेल सांग. इकडे तू, आम्ही सध्या इकडे शिफ्टिंग करायला आलो. पप्पा बोल इकडे. पप्पा हाणते सगळ्यांना. बघा सेवा बघा किती आहे. याच्या माग काय काय लपड असणार तुम्ही सांगा. एवढं जेवण बिवण हेच आमचं हेच प्रूफ केलं आम्ही की यांचं दोघांचं. समझ रहे हो, समझ रहे हो आप? गुलू गुलू काका तुम्ही कपडे भरा. फोन काका तुम्ही काय करा, तुमच्या जे कपड्याचा कप्पा मला सांगा, मी तो कप्पा भरते आणि आमच्या घरी नेते आणि हिचा कप्पा इथं आणून ठेवते. म्हणजे म्हणण्याचा उद्देश काय आहे की आपण दोघं नांदू एकमेकीसोबत. समझ रहे हो, समझ रहे हो आप? नाही ना, तुम्ही तिकडे चला. कप्पा तिला दाखवा. काय झालंय म्हणजे आता ह्या आपल्या दोघांच्या बायका आहेत. यांनी आपल्यासोबत गप्पा मारत ना, या आपल्या दोघांना सोडून दिले यांनी विषय. ह्या दोघे काय सिक्रेट गप्पा मारत असते ना एवढं. आता मगाशी महिला दिनाच्या बी कार्यक्रमाला गेले. या आता विशेष म्हणजे असं आहे की मी पण दिवसभर घरात नसतो आणि मी पण झोपलेला असतो. पण हे राज काय एवढं प्रेम म्हणजे नाही का. आपण पण मैत्री केली पण हे कुठले बंद. अच्छा ती काय नसेल ती गेली ना, ती तुमची पोरगी फक्त तिचाच मैत्री. विषय असेल ती आमची. तुमची फक्त मैत्री, हा आमची लव, तुमचं मैत्री, प्रेम. मग त्याच्यामुळे आम्ही ना पर्याय शोधलाय की भाऊन मी राहतो, तुम्ही दोघी राहा. बटवारा. नाही ज्याची त्याची पोरं त्याने सांभाळा. सगळी पोरं तुम्ही सांभाळा. 4-5 पोर आहे. मग ते आमच्याकडे राहत नाही ना. ते तुमचा प्रश्न आहे. नाही, मी राहते आम्ही तुमच्याकडे. काय, माहिती मी तुमच्याकडे नाही राहते. की आम्ही. बाकीचं तुम्ही सगळ्यांना. मायके से लेके आए थे हम ये बच्चे. नाही तुम्ही घेऊन जाते आहे का नाही. परी तुला काय माहिती मम्मीचं आणि काकूच्या विषय काय आहे? हिला विचारा. तिला नाही, हिला माहिती. पिऊ इकडे पिऊ, तुला मी सांगितलं नक्की सांग काय काय विषय. काकू एसटीला बोलल्या नाही का हो? आणि आता टाका उद्या युट्यूबला म्हणजे व्हायरल. हो दे की वाढलं. ते तर काय त्याच्यात वाद आहे. आवडत नाही ना. कोणाला नाही. आपण असले भाऊचं काही नाही विषय. परी पप्पाचं काय घेऊन जाऊ का पप्पाला तुया? पप्पाला घेऊन जाऊ का? ती म्हणाला रुद्राला, पिऊला, मम्मीला सगळ्याला घेऊन जा, फक्त पप्पाला राहू दे माझ्या. चला आता आपल्या घरी. मी सगळ्यांना घेऊन जाऊ. बरं तू चला आमच्यासोबत पप्पा सोबत. आपण दोघी ना मी खायला करण, तू भांडे घास. अहो आत्ता आहे ना आम्ही तिकडे गेलो यांना सोडा. मी सोडून आलो. 2-2.5 तास कार्यक्रम होता. तिथं गप्पा मारल्या. त्याच्या आधी बी इथं बसल्या होत्या गप्पा मारल्या. आता आल्या मला म्हणली फोन आल्या बहिणीचा म्हणून बोलते. फोन म्हणले फोन कुठे काय बघतोय तर दोघी इकडे गळ्यात गळा घालून गप्पा. मग मी म्हणलं थांब जरा आता स्टोरी काय करतो, भाऊचे कपडे घेऊन जातो आणि तुझे कपडे इकडे आणून ठेव. चला मी चालले आता. अत्याचार झाला महिला दिनाच्या दिवशी आमच्या नाही चुकीचं आहे. काय चुकीचं आहे? महिला दिनाच्या
अत्याचार करते काय अत्याचार काय आहे याच्यात हो काय अत्याचार आहे काय अत्याचार अहो आरोपचा विषय काय नाही आपल्या अत्याचार आहे हो कोण हे बघ 4 पुरी आहेत 4 आमच्याकडे बघा 4 हे बघ आणि आम्हाला आहे ना जे पाहिजे ना नॉनव्हेज ते या सगळ्याला येते फक्त ती समजा आमची व्हेज मध्ये ते आम्हाला फिंगर चिप्स बनवून देईन तेवढं तरी बाद झालं आमच्यासाठी बस तुमच्या दोघीला आम्ही बाजारात नाही करून देणार तुमचं आलं बघा मग मला करमत नाही त्याचं काय मला करमत काय म्हणले एकदाच बोलतो मी आवाज आला ठीक आहे ह्याच्यावर आता आम्हाला माघार घ्यावं लागणार आहे आता चला गाईज आपण आपल्या घरी जाऊ आता कोणाला भाऊ समोर नको विचार असं आता ही सगळी झोपल्या येते किती बघा नाही कोणतरी पडत विचारायचं हे काय ग टीव्ही मध्ये कपडे नाही आणले का अजून काय चप्पल घाला म्हणलं होतं ना लगेच इकडे उठून आली अगं मी म्हणले त्या मगाशी वाट बघत होत्या माझी बोरेल टेन्शन आले ते जेवणाने सो गाईज आपला छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट मध्ये सांगा माझ्या मम्मीचं आणि त्या काकूंचं बघितलं ना तर आजचा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग आहे तर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आपल्या इंस्टाग्रामच्या पेजला फॉलो करा बाय